शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील भुसाराजी आपल्यासोबत आहेत। भुसारा साहेब, अत्यंत मोठ्या संख्येने शेतकरी जिल्ह्याभरातून या ठिकाणी आलेले आहेत, काय नेमकी तुमची भावना आहे? आजच्या मोर्चाचं कसं नियोजन आहे? शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची जाणीव करून देण्याची आठवण करून देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। मोर्चाचं शेतकरी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलेले आहेत। राज्यभरामधून लोक इथे आमचे अधिकारी आलेले पदाधिकारी आलेले आहेत आणि या राज्यातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि सरकारला जागा करणे हा आमचा उद्देश आहे। नियोजन करण्यापेक्षा उत्साहाने शेतकरी आलेला आहे। त्याचे जे प्रश्न आहेत, खड्ड्यांचं साम्राज्य सगळे पसरलेलं आहे, अवकाळी नुकसान झालेलं आहे, कर्जमाफी लोकांना दिलेली नाही, वीज बिल माफी दिलेली नाही, या सर्व प्रश्नांना जागा करण्यासाठी सरकारला आम्ही आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे। शरद पवार साहेब स्वतः आहेत, सुप्रियाताई आहेत, रोहित दादा आहेत, आपण स्वतः सगळे आहात, कशा पद्धतीचं एक ताकद बघायला मिळते संपूर्ण जिल्ह्यात? नाशिक ही आंदोलनाची भूमी आहे। या नाशिकमधूनच महात्मा गांधींनी, पंडित नेहरूंनी आंदोलन मागच्या काळामध्ये इंग्रजांविरोधात केलेलं होतं आणि हे सरकार काय इंग्रजांपेक्षा काही वेगळं नाही। त्यामुळं पवार साहेब स्वतः या ठिकाणी, सुप्रियाताई, रोहित दादा, शशिकांतजी शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, अनिल देशमुख साहेबसुद्धा आहेत, टोपे साहेब आहेत, खर्चे साहेब आहेत, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। आपण काय एकूण आवाहन करणार आहात, सरकारला काय सांगणार आहात? सरकारने या सर्व प्रश्नांची ताबडतोब दखल घेऊन जी आश्वासनं दिलेली आहेत त्याची त्यांनी पूर्तता करावी, ही आग्रही मागणी आमची असणार आहे। सुनीलजी भुसारा या संपूर्ण मोर्चाचं नियोजन करतायत आणि आपण बघतोय की या ठिकाणी प्रचंड गर्दी जी आहे ती शेतकऱ्यांची देखील झालेली आहे। यासोबतच सगळे राज्यभरातले जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते देखील नाशिकमध्ये या मोर्चाच्या निमित्तानं सहभागी होण्यासाठी दाखल झालेले आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।